एव्हरीवन, मी मोना. मथुरा एक्सप्लोअर केल्यानंतर आमचा नेक्स्ट डेस्टिनेशन हरिद्वार आणि ऋषिकेश होता. तर हरिद्वारला आम्ही ओव्हरनाईट ट्रेनचा प्रवास करून पोहोचलो. मॉर्निंगला पोहोचल्यानंतर थोडा लेट झाल्यामुळे मॉर्निंगची आम्हाला गंगा आरती मिळालेली नाही. त्यानंतर आम्ही हरिद्वारला पोहोचल्यानंतर बघतो तर काय नदीच्या कोणत्याच पात्रामध्ये पाणी नव्हतं. ॲक्च्युली नदीची पात्राची साफसफाई चालू असल्यामुळे सगळं पाणी ऋषिकेशलाच अडवून ठेवलेलं होतं. तर आम्ही तिथे टाईम वेस्ट न करता डायरेक्ट ऋषिकेशला पोहोचलो. मग नदीमध्ये आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश होऊन आम्ही आमचा लगेज हॉटेल रूमला ठेवून निघालो रिव्हर राफ्टिंगसाठी. ॲक्च्युली ही ॲक्टिव्हिटी आम्हाला करायचीच होती, कारण की लास्ट टाईम आम्हाला या ॲक्टिव्हिटीचं नॉलेज नव्हतं, तर आम्ही केलेलं नव्हतं. यावेळेस आम्ही डिसाइडेडच केलं होतं की आम्हाला रिव्हर राफ्टिंग करायचीच आहे. तर मग रिव्हर राफ्टिंगसाठी आम्ही आमची एका जी शॉप असते तिथे बुकिंग केली आणि रिव्हर राफ्टिंगसाठी त्यांनी आम्हाला जीपमध्ये लोकेशनला नेलं आणि तिथे पोहोचल्यानंतर थोडं ट्रॅकिंग करून आम्ही आमची रिव्हर राफ्टिंग केली. रिव्हर राफ्टिंगमध्ये अर्धा दिवस पूर्ण जातो. तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला ॲक्टिव्हिटीजही करायची आहे आणि हरिद्वार आणि ऋषिकेश दोन्ही जागा एक्सप्लोअर करायचं आहे, तर तुमच्याकडे 3 दिवसाचा तरी टाईम असलाच पाहिजे, मिनिमल 3 दिवस तरी. कारण की एक दिवस ऋषिकेश एक्सप्लोअर करण्यासाठी, एक दिवस हरिद्वार एक्सप्लोअर करण्यासाठी आणि एक दिवस ते तुम्हाला ॲक्टिव्हिटी आणि ॲडव्हेंचर करायचे असले त्याच्यासाठी, कारण की ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप वेळ जातो. तर ॲक्टिव्हिटी केल्यानंतर आम्ही सगळे ऋषिकेश एक्सप्लोअर करणं स्टार्ट केलं. तर ऋषिकेशमध्ये आम्ही आधी पण फिरलेलो आहे, तर आम्हाला सगळे स्पॉट्स माहीत होते. तर आम्ही राम झुला, लक्ष्मण झुला, जानकी झुला असे खूप सारे पूल्स आहेत तिथे. तर राम झुल्यावर आम्ही आपले टाईम स्पेंड करत खूप छान तिथला नेचर बघत आम्ही आपले पैदल यात्रा स्टार्ट ठेवली आणि पोहोचलो परमार्थ निकेतन आश्रमपाशी. तर परमार्थ निकेतन सगळ्यात मोठा आश्रम आहे ऋषिकेशमधला. तर आणि खूप सुंदर आश्रम आहे. तिथे सगळे फॉरेनर्स वगैरे योगा वगैरेसाठी येतात, तर तिथेच थांबतात आणि खूप मोठा आश्रम आहे. तर तो एक्सप्लोअर केला आणि त्यानंतर परमार्थ निकेतनच्या समोर जी शंकरजीची मूर्ती आहे गंगा नदीच्या मधात, ती बघितली. आणि हे आश्रममध्ये खूप छान असे विष्णूजीचे जे रूप असतात, किती त्यांनी जन्म घेतलेले आहे रूप, ते त्याची वगैरे क्रमवाईज यात्रा आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही काही एक्सप्लोअर केला. मग तिथे एका ठिकाणी योगा सेशन स्टार्ट होता, ते बघितलं. ते सगळं बघून आम्ही लोकल मार्केट एक्सप्लोअर केला. खूप सुंदर असा लोकल मार्केट आहे ऋषिकेशला. तिथे सगळ्या देवांच्या मूर्त्या वगैरे आणि हँडमेड क्राफ्ट, ज्वेलरी वगैरे खूप छान छान मिळते. तर आज आम्ही ऋषिकेशला स्टे करणार. उद्या भेटू.